दर्यापूर तालुक्यातील नांदेड बुद्रुक येथील सरकारी उपकेंद्राच्या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला असून कॉलममध्ये माती आणि वेस्टेज मटेरियल भरून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याने रुग्णांच्या जीवाशी सरळ खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे। सर्वात गंभीर म्हणजे ग्रामपंचायतीची एनओसी न घेताच आणि नागरिकांना विश्वासात न घेता हे बांधकाम वेगाने सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। आरोग्य सेवेची महत्त्वाची इमारत उभारण्याच्या नावाखाली सरकारी निधीची उघडी लूट सुरू असून प्रत्यक्ष कामात दर्जेदार साहित्याचा अभाव, तडजोडीचे कच्चे बांधकाम आणि ठेकेदाराचा मनमानी वापर या सर्वांनी उपकेंद्राची सुरक्षा धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिकांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली असता कॉलममध्ये योग्य प्रमाणात सिमेंट काँक्रीट ऐवजी माती आणि अवशेष भरले जात असल्याचे समोर आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप अधिक भडकला आहे। रुग्णांचा जीव वाचवणारी इमारतच पुढे जीव घेणारी ठरू शकते असा गंभीर सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच कामाचा दर्जा तपासून पूर्ण तपशील जाहीर करावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे।